आपले अध्यक्ष आपले जे म्हटले तरी वावगं ठरणार नाही. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर माणिक गुरसळ, आपल्या सर्वांचे आदरणीय वंदनीय शिक्षक वृंद जे आपल्याला शिकवण्यासाठी होते असे PR पाटील सर, बागड सर, गोंटे सर, अय्यरराव सर आणि वारे सर, सर्वांचं मी प्रथम स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमच्या बॅचचे सर्व मित्र सर्वांचं देखील स्वागत करतो. आज मला माझ्या जीवनातील खऱ्या शिल्पकारांविषयी म्हणजेच या शिक्षकांविषयी काही शब्द बोलण्याची संधी मिळत आहे. त्याचा मला मनस्वी आनंद होत आहे. गुरुशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय प्रगती नाही, ही ओढ या शिक्षकांच्या कार्याची महती सांगते. आई वडील आपल्याला जन्म देतात पण घडवतात ते शिक्षक. शिक्षक केवळ पाठ्यपुस्तक शिकवतात असे नाही, तर ते आपल्यामध्ये मूल्य, संस्कार, विचार करण्याची क्षमता आणि जीवनाकडे बघण्याचा योग्य दृष्टिकोन देतात. कधी कधी एखाद्या प्रश्नाचं उत्तर पुस्तकात नसतं, पण शिक्षकाच्या अनुभवातून ते उत्तर आपल्याला सहज मिळतं. शिक्षक हे ज्ञानरूपी दीपस्तंभ आहे. ते आपल्याला ज्ञानरूपी अंधकाराला आपल्यातील ज्ञानरूपी अंधकाराला दूर करून आयुष्याला योग्य दिशा दाखवतात. जशी मेणबत्ती स्वतः जळते पण प्रकाश दुसऱ्याला देते, तसेच शिक्षक स्वतःच्या आयुष्याचा त्याग करून विद्यार्थ्याच्या भविष्याला उजाळा देतात. आज मी मनापासून मान्य करतो की माझ्यातील प्रत्येक चांगले गुण, माझी प्रगती, माझं यश हे सर्व माझ्या शिक्षकांच्या अथक परिश्रमांमुळे शक्य झालं आहे. म्हणूनच आज या प्रसंगी मी सर्व शिक्षकांना माझ्या हृदयातून कृतज्ञता व्यक्त करतो. धन्यवाद गुरुजनांनो, आमच्या जीवनाला आकार देण्यासाठी, आमच्यावर अपार प्रेम, शिस्त आणि तुमच्या बहुमूल्य मार्गदर्शनासाठी धन्यवाद. थँक्यू वन अँड ऑल. पण जाता जाता मी फक्त मला गोंटे सरांविषयी बोलायचं आहे, कारण की शाळा सोडल्यानंतर गोंटे सरांचा माझा संपर्क यायचा. ज्यावेळेस गोंटे सर संगमनेरला अमृतवाणी मॉडेल स्कूलला होते, तिथे एक माझा मित्र पण शिक्षक म्हणून गेला. त्यांनी सांगितलं अरे तुझे असे शिक्षक आहेत, ते मला तिथं प्रिन्सिपल आहे. त्यानंतर सरांचा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला होता, तर मला कळलं, त्यांनी सांगितलं आणि मग सर जवळजवळ 1 वर्षानंतर कामावर रुजू झाले. त्यानंतर मी सरांना खास भेटण्यासाठी मी अमृतवाणी मॉडेल स्कूलला गेलो. सरांना भेटलो, सरांना खूप आनंद झाला. त्यानंतर माझं वारंवार जाणं येणं होतच. अशी एक सरांविषयी माझी एक आठवण होती, ती मी आज तुमच्यासमोर विशद केली. तर परत एकदा सर तुमच्या सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू धन्यवाद. धनंजय शिक्षकच असल्यामुळे शिक्षकाबद्दल किती बोलू किती नको, म्हणजे ते बोलत असताना मी माझ्याबद्दल बोलतो असं म्हणत होता आणि त्याचं स्वरूपातूनच बोलत होता. आता मी किशोर निर्मळ यांना त्यांचा मनोरंजन व्यक्त करण्यासाठी तिथं आमंत्रित करतो. सर्व आदरणीय शिक्षक वृंद, आपली ही गेट टुगेदर अरेंज करण्यासाठी आपले मित्र डॉक्टर माणिक गुरसळ यांनी फार मोठं सहकार्य केलं. ते आज अध्यक्षस्थानी आहेत. माझे मित्र रामभाऊ ते सुद्धा स्टेजवर आहेत आणि उपस्थित सर्व मित्रांनो, म्हणजे असे या पृथ्वी तलावर अनेक देश आहेत की ज्या देशांमध्ये गुरुजनांच्या प्रती प्रचंड आदर असतो. म्हणजे समोरच्या माणसाला जर कळलं की आपल्या समोर जे आहेत ते शिक्षक आहेत, तर ते सगळे नियम बाजूला ठेवले जातात त्या शिक्षकासाठी. एवढा सन्मान काही देशांमध्ये आहे. ठीक आहे, आपल्या देशामध्ये तशी परिस्थिती नसेलही, पण आपण जे काही ज्या भावामध्ये आज गुरुजनांना बोलवलं आणि आपल्याला त्यांचं चरण स्पर्श करण्याची संधी मिळाली आणि त्यांचा थोडासा यथोचित सन्मान करण्याची संधी मिळाली, हे एक मोठं भाग्यच म्हणायला पाहिजे. सुरुवातीला आपण काही जणांबद्दल श्रद्धांजली अर्पण केली. आज आपण खरोखर भाग्यवान आहोत की आज आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत आणि गुरुजनांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करत आहोत. ही केवढी मोठी गोष्ट आहे. त्यामुळं असंच वारंवार
आपल्याला जर गुरुजन भेटत राहिले तर ज्या गुरुजनांमुळं आज आपण प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या क्षेत्रामध्ये मोठं काम करत आहे, तर हे केवळ गुरुजनांमुळं शक्य झालेलं आहे. म्हणजे प्रत्येकाचा आता काही जण याच्यातले असे आहेत की जे 1ली ते 10वी पर्यंत तिथंच होते. माझ्यासारखे असे आहेत की माझी 1ली ते 10वी शाळा झाल्या, पण तरी सुद्धा जिथं जिथं जे जे गुरुजन भेटले त्यांनी जो काही आपल्याला मार्ग दिला आणि ज्ञान पण दिलं, ते दोन्ही तितकंच गरजेचं होतं. आणि त्याच्यामुळेच त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी करू शकलो, उभं राहू शकलो आणि आपल्या कुटुंबाला, आपल्या मुलांना पुढे आपण ते संस्कार देत आहोत. मी पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करतो सर्व शिक्षकांच्या प्रती की आज त्यांनी एवढ्या लांब येऊन आपल्याला तो लाभ दिला की आपल्याला त्यांची आज पुनश्च आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि किशोरांना मागे बरेचसे गोष्टींचा त्रास होतो, पण त्यांनी योगा आता त्याच्या मध्ये पण ते बरेचसे त्याच्यात करून त्यांनी ते सर्व ओव्हरकम केलं. म्हणजे मला खूप आनंद वाटला त्या म्हणजे त्यावेळेची परिस्थिती आजच्या परिस्थितीमध्ये खूप फरक वाटला. यानंतर मी संजीव कुमार जाधव यांना मला व्यक्त करण्यासाठी आवाज देतो. गुड आफ्टरनून. स्टेजवर असलेले माझे सगळे शिक्षक जे आहेत ते नमन करतो पहिले. आणि माझ्या सगळ्या मित्रांना मी मित्र म्हणून मी त्यांनाही वेलकम केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आज मी इथं जो उभा आहे त्या सगळ्यांचं क्रेडिट मला त्या सरांच्या मुळे मिळालेलं आहे. माझ्या जीवनामध्ये मी मराठी मीडियममधून इंग्लिश मीडियममध्ये आलो आणि जे माझ्यावर संस्कार केलेले आहेत, माझ्यासाठी जे राबलेले आहेत ते असे जे सर, ॲक्च्युली ते सर राबलेत माझ्यासाठी. माझ्या मनात तरी ही भावना आहे की त्यांनी त्यांच्या म्हणजे द्रोणाचार्याने अश्वत्थामाला जे दिलं नाही ते अर्जुनाला दिलेले. त्यांनी त्यांच्या मुलांना काय दिलेलं आहे मला माहित नाही, पण त्यांनी मला जे दिलेलं आहे ते मी अर्जुनाला दिल्यासारखं वाटतंय मला, म्हणून मी माझ्या क्षेत्रामध्ये प्रगती करू शकलेलो आहे. हे मला वाटतं प्रत्येकासाठी पण असू शकेल. मी माझ्या आयुष्यातले आता मी मराठी मीडियममधून जरी आलो तर मी पी.आर. पाटील सरांच्या शिवाजी हाऊसमध्ये होतो. त्यांनी मला माझ्या वडिलांसारखं प्रेम केलं. ते किती प्रेम करावं म्हणजे वडिलांचं प्रेम कसं करतात. मला घड्याळ दिली होती, ती घड्याळ घालायची नाही असं सगळीकडे नियम असल्यामुळं मी माझी घड्याळ मुलं चोरून घड्याळ हातात वापरायची. त्यावेळेला एक थोडीशी हौस होती, तर माझी घड्याळ मी सरांकडे आणून ठेवली की सर ही माझी घड्याळ आहे. आणि ते सांगायचे की संजू आता हे 2 तास तू घड्याळ वापर किंवा आज दिवसभर घड्याळ वापर. माझं आज आपली ड्युटी आहे आपली नाईट ड्युटी वगैरे असते, तर मला ह्याप्रमाणे ते त्यांनी हे केलंय. पण मला अजून एक आठवतं की त्यांनी जॉग्रफी शिकवायचे. मी इंग्लिशमध्ये नव्हतो, मराठी मीडियममध्ये होतो, पण त्यांनी म्हणजे मी इंग्लिशमध्ये जॉग्रफी शिकलो हे मला एक फार मोठं हे वाटतंय. आजही येता इथं एक सवाना हिल्स असं काहीतरी एक होतं. मी संग्रामबद्दल बरोबर येत असताना मला लगेच स्ट्राईक झाला की सवाना हिल्स नाही आहे, सवाना ग्रासलँड आपल्या भूगोलामध्ये होतं. आणि मला हे सगळं जे आहे सवाना ग्रासलँड हे मी तेव्हा कधी ते ऐकलेलं होतं, मला तेव्हा काही माहित नव्हतं. पण आज मला अचानक म्हणजे आठवलं हे फक्त पी.आर. पाटील सरांमुळेच, नाहीतर काय सवानाचं काय हेच नाही. त्यांनी NCC मध्ये मला शूटिंगच्या कॉम्पिटिशन नाशिक नगरला झालं तिथपर्यंत मला त्यांनी हे केलं. माझ्या पाठीमागे जे हात होते सरांचे होते. वारे सरांबद्दल तर मी एकच सांगेन की सगळ्या मुलांना त्यांनी चिमटा काढला असेल, पण सरांनी मला चिमटा काढला नाही. मला नाही चिमटा काढलाय, कारण सांगतो की मला खरंच गणितात आवड होती, पण आयुष्यातल्या गणिताची आवड त्यांच्यामुळे झाली. ते बायोलॉजी मध्ये त्यांचं पूर्ण करिअर
त्यांनी नंतर केलंय, पण त्याचं म्हणजे त्यांच्या म्हणजे ग्रॅज्युएशन करते ते बायोलॉजीमध्येच असेल, पण ते गणित शिकवायचे. बायोलॉजी गणिताचा काहीच संबंध नाही, पण ही वॉज द मास्टर इन मॅथ. जेव्हा त्याने मॅथमॅटिक्स मध्ये करायला पाहिजे होतं त्यांचं पुढचं करिअर, पण त्यांनी बायोलॉजीमध्येच केलंय. पण मी तुम्हाला माझी आठवण सांगतो की त्यांनी जे प्रयोग शिक्षणामध्ये केलेले आहेत, असे त्यांनी 50 ते 100 पर्यंत पूर्ण एक झाड आणि हे करायचे दुसऱ्या दिवशी पाहिजे, लगेच दुसऱ्या पानावरती A+B ब्रॅकेट ठेवून A+2B ब्रॅकेट ठेवून अशा प्रकारचे परम्युटेशन कॉम्बिनेशन हे त्यांनी केलेले आहेत. त्यामुळं झोपेत जरी कोणी विचारलं तरी ते परफेक्टच यायला पाहिजे एवढं त्यांनी झोपून घेतलेलं आहे. तर हे मला वाटतं त्यांनी हा प्रयोग बायोलॉजीत केला का मला माहित नाहीये, पण त्यांनी मॅथमॅटिक्स मध्ये केलं की त्यावेळेला ते रिसर्चला पात्र असेल मला वाटतं. अशा प्रकारचे केलेले आहेत सरांनी. त्याच्यानंतर गोंडके सरांनी जोपर्यंत आपल्याकडं जोशी सर होते इंग्लिशला, ते गेल्यानंतर गोंडके सरांनी इंग्लिशचा ताबा घेतला. माझं खरोखर इंग्लिश वीक होतं, पण जोशी सरांमुळं आणि गोंडके सरांमुळं मला कॉन्फिडन्स आला इंग्रजीमध्ये की मी काहीतरी करू शकतो. मला आईराव सर बागा सरांबद्दल जास्त नाही बोलता येणार, कारण की मी आठवीतून आलो होतो, 3 वर्षाचा सहवास होता. पण या सगळ्या सरांमुळं माझ्या आयुष्यामध्ये फार मोठे हे झाले. आजही मला विशेषतः पी आर पटेल सर, गोंडके सर आणि वारे सर यांच्याबद्दल एक वेगळी छबी आहे. मी पुण्यात असताना वारे सरांना मुद्दामून भेटायला जायचो, जेव्हा मुंबईहून पुण्याला यायचो मला, आणि त्यावेळेला मला आठवतं की त्यांनी मला चहा नाश्ता दिल्याच्या तसं मी करून आलोय ना ते तरी खा ते अख्ख्या सगळ्यांना सांगायचं बघा ना माझ्या विद्यार्थी बरं का, त्याच्यानंतर सगळ्या स्टाफला सांगायचा माझ्या विद्यार्थी मला भेटायला आलाय. म्हणजे मला त्यांना भेटण्यामध्ये जेवढा आनंद होत होता ना त्याच्यापेक्षा जास्त आनंद त्यांना मला भेटण्यामध्ये व्हायचा. की हे माझ्यासाठी इट वॉज व्हेरी डिफरंट. आय एक्सपिरियन्स अ व्हेरी डिफरंट ते सिच्युएशन मला फार वेगळी वाटायची. मी अशा पद्धतीने मला सरांनी ट्रीटमेंट केलंय, मला ही कधीच माझ्या स्मरणात जाणार नाहीये. मी माझ्या मुलांना मी आज एक कॉलेजचा प्रिन्सिपल जरी आहे तर माझ्या मनावरती ही छबीची छाप पडलेली आहे. म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांना मी तशाच पद्धतीने ट्रीट करतो की काहीतरी प्रयोग करायचे. मला यांच्या प्रयोगामध्ये ना खरंच म्हणजे आज ते आय सी गॉड इन दॅट त्यांच्या एक्सपिरियन्स मध्ये. मला सरांबद्दल एवढं म्हणजे फार बोलावं वाटतं, पण सॉरी वेळ कमी आहे, बाकी त्यांनाही चान्स मिळाला पाहिजे. अशा पद्धतीने सर मी तुम्हाला खरोखर नमन करतो. आणि मी 3 वर्ष यांच्याबरोबर राहिलो हे माझं दुर्दैव असेल. 11वीला ते शिकवत नव्हते. म्हणजे एक छोटासा अनुभव सांगतो. मी सरांनी बोललो, मी नगर पब्लिक स्कूल असताना पी आर पाटील सर होते आणि मला प्रवऱ्यावरून पुण्याला जायचं होतं माझ्या एका मित्राला ऍडमिशनसाठी. आम्ही फिरत होतो, तर म्हटलं इथं नगर पब्लिक स्कूल आहे, इथं आमचे सर आहे, ते काहीतरी मार्गदर्शन करते म्हणजे आठवे सर. पण रात्रीची वेळ झाली, अंधारामध्ये आम्ही चालत होतो, पी आर पाटील सर राऊंड मारत होते. तर त्या तिकडनं आणि आम्ही इकडून जात असताना जेव्हा आलो त्यावेळेला सरांनी मला ताबडतोब बोलवलं, अरे संजीव तू इथं बसताय, समजा तुम्ही मला ओळखलं एवढ्या अंधारात. अरे म्हणजे तुला बघून लागूनच मला लक्षात आलं तू संजीव जाधव असू शकेल. म्हणजे हे बघा ना आपल्याबद्दल त्यावेळेला त्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येकाबद्दल त्यांच्या मनामध्ये जी काही फिगर आपल्याबद्दलची जी होती ती त्यांना त्यांनी डायरेक्ट इतक्या कॉन्फिडन्स मध्ये बोलले ना. मी म्हटलं तो माझा मित्र मध्ये अरे यार इतके सर जीव लावतात. खरोखर या सरांनी म्हणजे भूतलावरचे देव आहे, त्यांनी फार जीव लावलेले आहे. यांनी त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यावरती एवढा जीव लावायचं, प्रत्येक विद्यार्थ्यावरती जीव लावायचा. त्याच्या पोरावर जीव लावलेला नाही तेवढा जीव आपल्यावर लावलेला आहे.
सर मी माझ्या भाषण संपवतो, मी शब्दाने जास्त वाढवू शकत. थँक्यू सर, थँक्यू.